नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. कालपासून आपण नरहरी झिरवळांचे ते व्हिडिओ पाहत असाल. बऱ्याच जणांची बरीच वेगवेगळी मतं असू शकतात, मतांतर असू शकतात की या माणसाला फसवलं जातंय. डोक्यावरच्या टोपीकडे पाहून, चेहऱ्याच्या त्या साध्या भावाकडे पाहून आणि त्यांच्या वयाकडे पाहून. आता वय हा फॅक्टर तुम्ही बाजूलाच काढा. वयाचा आणि ह्या सगळ्या कृत्यांचा काहीच संबंध नसतो. माणसाने निसर्गाला केव्हाच मागे टाकलेला आहे. निसर्ग म्हणतो विशिष्ट वयानंतर ह्या सगळ्या भावना शून्य होत असतात. पण मला वाटत नाही आता या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं म्हणजे शरम वाटावी असली ही कृत्य अगदी तृतीयपंथीयांना सुद्धा सोडलं नाही. काल परवापर्यंत ह्या माणसाला मी किती साधं समजायचो. अगदी साधं बोलणं, साधे विचार. त्यांच्या पत्नीचेही फोटो मी पाहिले एकत्र असतानाचे कुठे एअरपोर्टवरचे. इतकी साधी ही माणसं कुठून येतात डोक्यामध्ये हे असले चाळ्याचे विचार. माझ्या तोंडी काही वेगळे शब्द येतात शिवसैनिकांना, पण मी थोडंसं मला कंट्रोल करतो. कालपर्यंत तो खरात एकट्याने खिंड लढवत होता. आता खरात त्याला एक पार्टनर सापडलाय आणि पार्टनरचे चाळे त्याच्याहून पुढचे. खरातच्या प्रकरणामध्ये चाकणकरांनी फक्त छत्री आणि पाय धुतले. इथे स्वतः गंगाधर शक्तिमान निघाला. गंगाधर एकाच बेडवर, गंगाधर एकाच गादीवर आणि हाच गंगाधर तिथे दारूच्या बाटल्या, चिकन मटन, सरकारी निवासस्थान आणि ज्या वेळेस हे सारं बिंग फुटलं त्यावेळेस या माणसाचा चेहरा पाहण्यासारखा होता. म्हणजे विचार करा ना, काल परवाच त्यांचं ते गाणं मी ऐकलं. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, 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 आज आनंदी आनंद झाला. चेहरा पहा किती तो साधा भोळा. जाऊ द्या, खरं तर त्यांनी ह्या गाण्याऐवजी ते पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा हेच गाणं गायला हवं होतं. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. आता हे हिरवे देठ आणखी किती बाहेर निघणार आहेत माहिती नाही. किती हिरवे देठ पेनड्राईव्ह मध्ये भरलेले आहेत माहिती नाही. देवाच्या मनात काय आहे मला माहित नाही. देवाच्या, कोण देव? तो देव. तुम्ही कुठला समजताय, हा देव की तो देव? तुमच्या हा मध्ये कोण आहे, त्याच्यामध्ये कोण आहे? पण देवाच्या पेनड्राईव्ह मध्ये किती हे हिरवे देठ अडकून पडलेले आहेत माहित नाही. आता विचार करा ना, देवाच्या मनात आलं काही माणसं गेली. देवाच्या मनात आलं भुजबळांचा राजीनामा झाला. देवाच्या मनात आलं मुंडेंचा राजीनामा झाला. देवाच्या मनात जेव्हा जेव्हा येतं त्यावेळेस झिरवळांचा राजीनामा होतो, माणिकरावांचा राजीनामा होतो, चाकणकरांचा राजीनामा होतो. देवाच्या मनात जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस राष्ट्रवादीवाल्यांच्या, बरोबर ना, राष्ट्रवादीच बोलतोय मी, कारण मला याच्यामध्ये एकही भारतीय जनता पक्षाचं कुणाचं नाव दिसत नाहीये. योगायोग की आणखी काय माहित नाही, पण देवाच्या मनात खूप काही चाललंय. सध्या देव म्हणतोय राष्ट्रवादीचा नंबर चालू आहे, पुढचा नंबर दुसऱ्या गटाचा. सध्या राष्ट्रवादीचा नंबर चालू आहे. राष्ट्रवादीवाले जात्यात आहेत आणि गटावाले सुपामध्ये आहेत. कळतंय मी काय म्हणतो? सध्या मला तुम्हाला एक विचारायचंय, तुम्ही कुठे पाहिलं का सांगा. श्री 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 मुलुंडचे बाबा, उघडे बाबा मुलुंडचे श्री 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 दिसले कुठे? या संपूर्ण खरात प्रकरणापासून मुलुंडचे उघडे बाबा गायब आहेत. खरात प्रकरण येईपर्यंत ह्या महापालिकेत बस, त्या महापालिकेत बस, याव त्याव त्याव त्याव, फलाना ढिमकाना. हा मुलुंडचा उघडा बाबा ह्याने एकही स्टेटमेंट तर काढूच शकत नाही. तोंड आहे का? काळं पडलेलं तोंड आहे, ते तोंड आहे का दाखवायला? त्या मुलुंडच्या उघड्या बाबाकडनं मला खरं तर काही स्टेटमेंट्सची अपेक्षा होती. उघडे बाबा,
या सगळ्यावर तुमचं काय मत आहे हे विचारायचं होतं खरं तर, पण येणार नाहीत ते. या सगळ्यांचे ते आदर्श आहेत, हे जे सगळे आहेत त्यांचा आदर्श. एकमेव ह्या मुलुंडच्या उघड्या बाबाच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचा एखाद्याचंही नाव मला दाखवायचं ज्याचे असे व्हिडिओ बाहेर येतात, एकाचंही येणार नाही. मग अशी म्हटलं छगन भुजबळ घ्या, अगदी माणिकराव कोकाटे घ्या कृषी मंत्र्यांचं, अगदी धनंजय मुंडे घ्या. ही सगळी माणसं कोण आहेत? ही सगळी माणसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, अगदी चाकणकरांपासून आता हे नरहरी झिरवळ असतील, ही सगळी राष्ट्रवादी पक्षाची माणसं. या सगळ्यांवर ही वेळ आलेली आहे. हळूहळू बघा ही वेळ. आता काल परवामध्ये त्या साताऱ्यामध्ये एकाला ठोकलं म्हणे, यांच्याही लोकांची ही वेळ सुरुवात झालेली आहे. हा भारतीय जनता पक्ष कुणाचाच नाही, हे सगळ्यात प्रथम लक्षात घ्या. मग ह्या नरहरी झिरवळांसारख्या एखाद्या, म्हणजे आता ह्यांचे दिवस भरलेले आहेत. कुणाला कधी बाजूला करायचंय, मग चला याचा व्हिडिओ काढा, त्याचा व्हिडिओ काढा, हे सगळे व्हिडिओ. पण व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ असावा लागतो, आणि तो व्हिडिओ आहे, ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे, हे लक्षात घ्या. कुठेही यांची मंत्रिपद जावी म्हणून ते राजकारण होत राहणार. पण तुम्ही हे जे समाजकारण करून ठेवलात, समाजकारण म्हणतोय बरं का, वेगळ्या अर्थाने म्हणतोय, तुम्ही हे जे समाजकारण करून ठेवलात ते समाजकारण केलेलं आहे. आता विचार करा, आयुष्यभराची, म्हणजे ह्या वयात सुद्धा आयुष्यभराची नामुष्की आहे. आणि काय ते मागच्या वेळेस सभागृहाच्या आतमध्ये, यश हे अंतिम नसतं, अपयश हे वाईट नसतं, या दोघांमध्ये काय त्यांचा तो डायलॉग मी तुम्हाला बोलून दाखवतो. काय म्हणे, यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं, या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं म्हणे, धैर्य. यश अपयश सोडून द्या, तुम्ही ज्या खेळाची मजा लुटताय ना झिरवळ, त्या खेळाची मजा लुटायला जिगरा लागतो. जर एकदा काय म्हणाल ते पहा. मी सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच नाही सांगत, पण बाकीचे बरेचसे कधीतरी यश अपयश ह्या दोन गोष्टी आहेतच. मग तिथं मी ती म्हण लिहिलेली आहे, त्याचा फोटो बाकी प्रत्येक माणूस काढून येतो, तो मी असं लिहिलंय आणि त्याच्यावर मी पुढे आलो. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं, ह्या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं. आणि त्याच पद्धतीनं मला ज्या वेळेला यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं, या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं, आणि तुमच्यासारखे खेळ खेळायला जिगरा लागतो, जिगरा लागतो. असं स्पर्धा वाढत चालली आहे राजकारणामध्ये, ही घाणेरडी स्पर्धा वाढत चालली. राजीनामा घेण्यासाठी एखाद्याचा, त्याचं सगळं आयुष्य बाहेर काढायचं असतं, वैयक्तिक आयुष्य सुद्धा बाहेर काढायचं. खरं तर हे वैयक्तिक आयुष्य म्हणता येणार नाही या वयामध्ये. हे असले व्हिडिओ बाहेर येणं हे काही चांगल्या संस्कृतीचं लक्षण नाहीये. आपण काय देतोय समोरच्या पिढीला, पुढच्या पिढीला, कुठले आदर्श देतोय, काय पिढ्या घडणार पुढे महाराष्ट्राच्या माहीत नाही. सुसंस्कृतपणा महाराष्ट्र भविष्यात पाहणार नाही, हे मात्र नक्की. आजवर नावं घेतली जायची महाराष्ट्रातल्या जुन्या नेत्यांची, अगदी मी कम्युनिस्टांची सुद्धा सांगेन, त्यांचीही शेकाप पक्षातली असतील, जुन्या जनता दलातली असतील. पण आज तुम्ही मला सांगा, आत्ताच्या पिढीतल्या कुठल्या नेत्याचं तुम्ही नाव घ्याल? एकाचंही घेऊ शकत नाही. 60-70 वर्षांची ही माणसं ही अशा प्रकारे खेळ खेळू लागले, काय म्हणायचं. आता ह्यांच्या केसमधला तो तृतीयपंथी जो कोणी आहे, पवन यादव नावाचा, हा काही धुतल्या तांदूळाचा नाहीये. हाही, याचाही बॅकग्राऊंड पाहिला तर अनेक केसेस आहेत, अगदी तुमच्याकडे खंडणीच्या केसेस पासून अगदी फसवणुकीच्या केसेस पर्यंत अनेक केसेस आहेत. याचे अनेकांबरोबर फोटो आहेत, नंतर त्याच्यावरून ब्लॅकमेलिंग, अनेक प्रकार आहेत. मी त्याला कुठेही इथे चांगला दाखवायचा प्रयत्न अजिबात करणार नाही. ही असली माणसं ही समाजासाठी कीड आहेत, कीड. पण ह्या किडीला भुलणारे सुद्धा यांना काय नावं द्यायचं. असो, मी जास्त काही याच्यावर व्यक्त होत नाही. स्वतः त्याच्या भावाने सुद्धा काय सांगितलं एकदा जरा पहा. फसवणूक करते, त्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहेत, अनेक हाय प्रोफाईल देखील नावं आहेत. आणि ती जी तृतीयपंथी आहे,
तिने ज्याला पीडित केलेला आहे, ज्याची छळवणूक केलेली आहे, खंडणी मागितलेली आहे, फसवणूक केलेली आहे, असे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत काय काय प्रकार घडले आपण ते जाणून घेणार आहोत. तुमचं नाव कृपया सांगा आणि कोण ही तृतीयपंथी व्यक्ती आहे जिने तुमची ब्लॅकमेल केलं आहे, तुम्हाला फसवणूक केलेली आहे? आणि हां माझं नाव ॲडव्होकेट रवी यादव आहे. हां हे तृतीयपंथी जे आहेत हां. ते माझे सख्खे भाऊ आहेत. हां त्यांनी बरेच MP MLA मिनिस्टरला हां त्यांच्याशी फ्रेंडशिप ठेवून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांना सेक्सुअली सेड्यूस करून त्यांचा प्रायव्हेट व्हिडिओ कारण त्याच्या स्क्रीनशॉट त्याच्या मोबाईलमध्ये ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून त्याला मोठी पोस्ट हवं आहे महाराष्ट्र शासनामध्ये, MLC पाहिजे, त्याला मोठी पोस्ट पाहिजे म्हणून ते हे सगळं त्यांच्याकडे पुरावा ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं प्रकरण चालू आहे. आणि तो मला पण नाही त्यांनी हे केला, माझ्यावरती पण त्यांनी खोटी रेपची कंप्लेंट टाकली. एक गोष्ट सांगू का, नरहरी झिरवळांचा हा व्हिडिओ येणं हे काही योगायोग नाहीये. हे टप्प्याटप्प्याने एकेकाचा व्हिडिओ बाहेर येणं हा काही योगायोग नाहीये. अनेक व्हिडिओ बाहेर येणार आहेत, एकानंतर एक एक फसत जाणार आहे. हा ट्रॅप आहे, हा फार मोठा ट्रॅप आहे. या ट्रॅपमध्ये प्रत्येक जणाकडेच किरीट सोमयासारखा जिगरा नसतो. म्हणजे तेवढी बेशर्मी पचवून सुद्धा समाजात मान अशी वर करून फिरण्यासारखा फक्त प्रत्येकाकडेच तेवढा जिगरा नसतो. प्रत्येक जण आता याला कशा प्रकारे घेण्यासाठी प्रथम करताना थोडा विचार करायला हवा होता. पाहूयात कोण कोण बाहेर पडतंय याच्यामध्ये. अनेक गोष्टी भविष्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तोपर्यंत आपण गाणं गाऊया. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.